बापरे बाप राधा, किती महिन्यासाठी चालली? हा माहेरी किती महिन्यासाठी चालली म्हटलं? अरे वा, 1-2 महिन्याची सुट्टी दिली का मला? ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर राहते ना मी एखाद महिना माहेरी. अरे तुझी पॅकिंग पाहून असं वाटते की 1-2 महिन्यासाठी चालली तू, म्हणून विचारलो. एवढी पॅकिंग करावं लागते का? हा, त्या बॅग मध्ये कपडे नाही जमत आहेत. कुठे जास्त कपडे आहेत? लाडोचेच आहेत ना कपडे जास्त. हा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 3 वेळा कपडे खराब करते लाडो. तिचेच कपडे जास्त आहेत बाबा. माझे का 2-3 पेटीकोट आहेत, ब्लाऊज आहेत. साड्या तर पकडलीच नाही मी, एकच साडी पकडली. काहून एकच साडी पकडली? हो, साड्या नेला तरी वहिनी ना साड्या घालून नाही देत, आपल्याच साड्या देतात घालायसाठी. हा, तुम्हाला साडी नाही मिळत का म्हणतात, सोबत आणतात साडी. पण साडी नाही पकडली तरी ती बॅग एवढी फुल झाली. म्हटली ना तुम्हाला, लाडोचेच जास्त कपडे आहेत. कर ना पटकन, कर ना पॅकिंग, कर लवकर. ऊन होईल ना मग, लवकर नाही का बा आता? हो, झाली पॅकिंग झाली. आता चेन कशी कशी लावशी ना त्या बॅगची? ते काढ ना 2-3 कपडे तिथून. हो, लागते ना चेन, मी लावते बरोबर. मी का म्हणते, लाडू कुठे आहे? आईकडे आहे ना. हा, फ्रॉक घेऊन जा बरं, आईजवळ द्याल. आईला म्हणा घालून द्या म्हणा. राहू दे ना, चांगलेच तर कपडे आहेत ना लाडोचे, घालून आहे ते. नाही होते, घरी घालायचे कपडे आहेत ना, त्याच कपड्यावर घेऊन जाऊ का पोरीला? कपडे नाही असल्यासारखे. हो राधा, झाली का तयारी? हो आई, झाली तयारी वगैरे. कपडे वगैरे भरून झाले, आता बस साडी चेंज करायची राहिली. आई, लाडूला फ्रॉक घालून द्या बरं, फ्रॉक घ्या बरं. राहू दे ना हो, कशाला फ्रॉक घालून देते? चांगलेच तर कपडे आहेत, गरमी किती होत आहे. राहू दे, नको घालू, नवीनच तर आहेत ना हे कपडे. हो, नवीनच आहेत वगैरे म्हणा. आता जास्त वेळा घालून नाही दिली ते कपडे तिला, पण आता गावी जात आहे म्हटले तर फ्रॉक घालून देते म्हणत होती. का माहित बापा, घालू देते की नाही तर मीर. असेही कपडे घालायला मोठे त्रास देते. बाई लाडो, कपडा घालशील नवीन कपडा? मामाच्या गावी जाऊ भूर. हो, भूर जाऊ. घे मग हा फ्रॉक, घे फ्रॉक घाल लवकर. पाय नाही म्हणून राहिली. अरे बाई लाडो, घाल ना कपडा, घाल. हा, फ्रॉक घाल बेटा. नाही घालणार दे, राहू दे. एक काम कर, बॅग मध्ये भरून घे, मग तिथं वाटल्यास घालून देशील. कॉटनच्याच आहे ना? हो, कॉटनच्याच आहे, म्हणूनच घाल म्हणत होती मी लाडूला. सगळे कॉटनचेच कपडे पकडले ना, गरमी किती आहे. हो, लवकर निघा, 7 वाजले. पटकन बदलव ना तर साडी. हो, आता हे बॅग पॅक करते म्हटली आणि मग साडी चेंज करते म्हटली. झाली ना मग तयारी? परीला घेऊन जाऊ का तिकडे? ते तुम्हाला जाताना पाहिजे तर खूप रडेल बापा, मग सांभाळणार नाही. मी येतोच करेल. हो आई, परीला घेऊन चालले जा दुकानात वगैरे. हो, लवकर निघा बा तुम्ही मग. दे इकडे बॅग, दे बरं, ते मी चेन लावून देतो. हा, तू साडी चेंज कर. हो, करते साडी चेंज. त्या साईडनं लावा बरं चेन. राधा, ते चैन नाही लागणार ना, एवढे मोठे कपडे कशाला भरली त्या बॅग मध्ये? नाही तर मग एक काम कर, दुसरी बॅग पकड मोठी. नाही आई, झालं ना, जमते चेन लावायला. असा हात दाबून ठेवला की बरोबर लागते चेन. बाय बाबा, नाही तर खराब होतात मग चैन. अशाच 2-3 बॅगा पडून आहेत, चैन खराब झाल्या तर. नाही आई, तेवढेही कपडे नाही आहेत इथं. दिसत आहे तसे एकावर एक मांडून ठेवले तुम्ही, लागून जाईल चेन. फक्त त्या बाजूने तुम्ही चेन इकडे फिरवत आणा, मी पकडून ठेवते अशी. बाई मीर, इथंच थांब बेटा तू. मम्मी सोबत भूर जाते ना तू. मम्मी भूर चालली तुझी. ये ना ताई, इकडे ये. राधा, मी घेऊन जातो परीला. हो आई, घेऊन जा, मी साडी बदलवते ना, निघतो मग आम्ही. हो ठीक आहे. थांब ना बेटा लाडू, थांब 1 मिनिट, थांब तिथेच उभी राहा. हो थांब बेटा, थांब, पकडतो लाडू, थांब. अरे 1-2 कपडे काढणार राधा, नाही लागत आहे चेन. हो, लागते ना. हा, तुम्ही पण बाबा काहीतरी फसत आहे ना चेन मध्ये, नाही लागत आहे. थांबा 1 मिनिट, थांबा. हा, बडा मुश्किल लागली बापा चेन. बघा बरं, तुम्हाला नाही आहेत म्हटली जास्त कपडे, लागली की नाही चेन? तुम्ही बरोबर लावत नव्हते. अरे नाही, तिथं काहीतरी कपडा फसला होता ना, म्हणून ते लागत नव्हते. तू कर, साडी चेंज कर पटकन, मी बॅग घेऊन जातो समोर. हो, आधी बघा परीला घेऊन गेल्या का ताई, नाही तर बॅग बघेल तर ती जाणारच नाही मग. अरे हो, बरोबर म्हटली, बघतो. लाडूला पण घेऊन जा तिकडे सोबत, नाही तर मला साडी चेंज नाही करू देणार. हो, घेऊन जातो. चल बेटा लाडू, चला तिकडे समोर जाऊ आपण. मम्मी, किती वाजे उठली तर तू? झाला 1 तास उठली तर मी. भांडे वगैरे नेऊन ठेवले तिकडे मागे घासायसाठी, आणि सगळी झाडझूड केली, ब्रश करून झाला. रात्री काहून 3 वेळा उठत होती? मम्मी, खूप गरमी होत होती ना, मी आधीच म्हटली हॉलमध्ये बिस्तर लावू म्हणून. तिकडे कूलर आहे. हो, मी हॉलमध्येच लावायला पाहिजेत होता. किती गरमी होत होती बाबा. तिथं नागपूरला नाही वाटत का गरमी? नाही वाटत मम्मी एवढी गरमी, कूलर वगैरे आहे ना तिथं, आणि एकच रूम आहे, मस्त थंडगार रूम होऊन जाते. हो, नाही वाटत असेल, तुम्ही मधामध्ये राहता ना, वर रूम आहेत अजून नाही? हो मम्मी, वर रूम आहेत ना, त्याच्यामुळे तेवढी गरमी नाही होत. नाही, आपणही हॉलमध्ये खाली टाकला असता ना बिस्तर, नाही झाली असती गरमी. तुम्ही दोघी बहिणी नाही म्हणाल्या, बेडवरच झोपू म्हणाल्या. तिथं पण आम्ही खालीच झोपतो ना मम्मी, म्हणून आता बेडवर झोपायची इच्छा होती. पिंकी, चहा बनव बरं बेटा.
तुझे पप्पा ब्रश करत आहेत बनव बरं चहा. मी भांडे आहेत ते घासून घेते. हो मम्मी बनवते. दूध आहे का मम्मी? नाही ना दूध नाही आहे घरी. काहून घरी दूध नाही होत का? नाही ते आता गाय दूध नाही देत ना. आता तिला 7वा महिना सुरू आहे गायला. 2 महिन्याच्या नंतर देईल मग. हो का मम्मी? हट मम्मी मस्त दुधाची चहा प्यायची इच्छा होती. पिंकी बेटा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पप्पाजी. गुड्डीची बाबा दूध आणायला जाता का शांतताईची इथं? हो ठीक आहे ना तर जातो ना. कोणता नाश्ता बनव आज बढिया. एकही दिवस तर नाश्ता नाही करत हो तुम्ही तर सकाळी. हा आणि आज नाश्ता बनव म्हणून राहिले. अरे पोरी बारी आहेत ना म्हणून म्हटलं. आता कशाचा नाश्ता बनवू? पोहे बिहे बनव ना तर. नाही पप्पाजी पोहे वगैरे नाही राहू द्या. काऊन पिंके? काऊन पोहे नाही म्हणते? नाही पोहे नाही खाऊसे वाटत. मम्मी मी ढोकळा बनवते मस्त. ढोकळा? आता वेळेच्या वेळेवर ढोकळा होते का बनवून? रात्रीच भिजू टाकावं लागते ना त्याच्यासाठी. नाही ना मम्मी भिजू टाकायची काही गरज नाही आहे. वेळेवरच होते बनते वेळेवरच. काही पण पिंकी काही पण सांगते. मी का बनवलीच नाही आहे का ढोकळा? रात्री चण्याची डाळ भिजू टाकावं लागते, तांदूळ भिजू टाकावं लागते. मम्मी नाही भिजू टाकावं लागत. बेसन आहे का घरी चण्याच्या डाळीचा? हो आहे ना बेसन आहे. तर झालं मग होते बनते. का बाबा पिंकी वेळेवरच नाही होत ना. मम्मी तू बघता सही मी बनवते ना. हा बनव बेटा बनव. स्वतः तर कोणता बनवत नाही काही. पिंकी बनवून राहिली तर वेळेवर होते का म्हणून राहिली. असं मी काही बनवतच नाही. कधीच ढोकळा बनवून नाही चालले का मी? अरे चार्ली पण आता पिंकी म्हणून राहिली ना की वेळेवरच होते म्हणून बनते म्हणून. नवीन आयडिया माहित असेल तिला. बघ ना तू पण बनवून राहिली तर. हो पाहते ना मी कुठं नाही म्हणून राहिली. नुसतं बेसनच लागते का पिंकी? आणि कसं बनवशील सांग बरं. हो सांगते ना मम्मी सांगते. बेसन आहे का 2 वाट्या? हो आहे ना 2 का 4 वाट्या बेसन आहे. तुम्हाला दूध आणायला जा म्हणून राहिली ना. इथं ऐकून राहिले तुम्ही पण. बनवायचं आहे का तुम्हाला पण ढोकळा? नाही जातो ना मी. डब्बा देशील तेव्हा जाईन की नाही? मागे भांड्यामध्ये चाय ठेवला डब्बा भांड्याच्या टोपल्यामध्येच वरच आहे. हा ठीक आहे. काय म्हणत होती पिंकी? बघ मम्मी 2 वाट्या बेसन घ्यायचा, एका भांड्यामध्ये घ्यायचा, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी टाकून भिजवून टाकायचं बेसन. त्याचा बॅटर तयार करायचा आणि 10-15 मिनिट तसंच ठेवायचं भिजवून. आणि मम्मी इनो पाहिजे पण त्याला. मग आता इनोही नाही आहे घरी. आहे ना मम्मी मी आणली आहे. बरं झालं आता आणली तर. नाही तर मग कसं बनवली असते? दुकानातून आणला असता ना मम्मी. आता आपल्या गावच्या दुकानामध्ये मिळते की नाही तर काय माहिती ना. मिळत असेल नाही तर का मम्मी. मग 15 मिनिटाच्या नंतर मम्मी त्याच्यामध्ये इनो मिक्स करायचा त्या बॅटरमध्ये. आणि मम्मी आपल्या इथं आहे ना तो ढोकळा बनवायचा. मग प्लेट्स आहेत ना ते? हो आहेत. झाला मग तू जशी बनवते तसेच. चांगलं लागते का? खाऊन तर बघशील मम्मी तू. मग म्हणशील. आणि मम्मी मग शिजवून झाल्यानंतर ढोकळ्यावरती ना तडका द्यावा लागते. मग कसा एका दुसऱ्या छोट्या गंजामध्ये मम्मी थोडंसं तेल टाकायचं. तिथं मोहरी, कढीपत्ता, थोडासा तिखट, मीठ आणि साखर आणि 1 कप पाणी. म्हणजे खट्टा मिठा पाणी तयार करायचा. त्याच्यामध्ये निंबूचा रस पण पाहिजे मम्मी. निंबूचा रस नाही असला तर मग इमली पण टाकता येते. आणि मग तो पाणी ढोकळ्यावरती टाकायचा. बनव ना तर बाबा मग बनव पटकन बनव. 15 मिनिट तो भिजवून ठेवावा लागते म्हणते ना. हो मम्मी. कुठं आहे मम्मी बेसनचा डब्बा? का पिंकी बेसनचा डब्बा माहित नाही तुला? आहे मम्मी माहित पण दुसरा तर नाही केली बेसनचा डब्बा म्हणून विचारले. नाही तोच आहे पुराणाच डब्बा. ठीक आहे मम्मी मी भिजवते. हो ठीक आहे भिजव. हा हॅलो आई विशाल बोलत आहो. हा बोल ना विशाल बोल. निघत आहो म्हटलं आम्ही आता. हो का निघून राहिला का? ठीक आहे ना निघा थंडी. ठीक आहे मग. हो ठीक आहे. का करून राहिली ताई तू? काही नाही बा सकाळचे काम सुरू आहेत. ठीक आहे विशाल बरोबर गाडी चालव. जास्त जोरात वगैरे चालवशील नको. नाही ना ग आई बरोबरच चालवतो. हो तेच म्हटलं. मी तर विचारेन म्हणा तुझ्या आत्याला मग विशालनं कशी गाडी चालवलं म्हणून. हो विचारून घेशील जरा. ठीक आहे आई ठेवतो. अरे रे ओला आहे इथं. तुम्हाला काही समजते की नाही? फरची पुसायला बसली की बस येऊन जातात. झालं ना आता केलं ना कबाडा. आताच तिथून पुसली होती फरची. अजून आता पुन्हा पुसावं लागेल. अरे माहित नव्हता मला. माहित राहिला असता तर आलो असतो का? सांग बरं. तुमच्या असंच राहते. उठा तिथून पुसू द्या. डबल उपात केल्या माझ्या मागे. अरे आता सकाळी कशाला पुसायला बसली? झाला का चहा झाला? नाही ना तुम्ही होतेच नाही ना घरी. कुठे गेले होते तुम्ही ब्रश करता? समोरच तर करत होतो ना ब्रश. आवाज काऊन नाही दिली? मला का माहित समोर आहात म्हणून. मी म्हटलं आता आहेत नाही घरी तर पुसून घेते, पोछा लावून घेते म्हटली. आता लाडू येऊन राहिली तर फरची बिरची पूर्ण साफसूफ पाहिजे की नाही. अरे निघाली का लाडू वगैरे? लावली होती का फोन?
नाही मी नाही लावली होती. विशालचा फोन आला होता ना, आता मी पोचा लावत होते तेव्हा. निघत आहो म्हणाले आता. हो का? मी काय म्हणतो शांता, मग पोचा लावशील आधी चहा बनव पटकन. मला ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे ना वावरामध्ये. हो बनवते चहा. लवकर याल मग वावरातून. हो येतो ना, लवकर येतो. 2 तासामध्ये येऊन जातो वावरातून. हो मी काय म्हणते, आंबे उतरवून टाका ना. माश टाकून देऊ मग आंब्याचा. मग आंबे पिकायलाही 3 दिवस लागतात ना, 3-4 दिवस. आता जाऊन पाहावं लागेल आंबे उतरवणे आल्याकडे. त्याला त्या दिवशीच बोललो होतो, काल येतो म्हणाला ना, आलाच नाही बेटा. हो तर जाऊन पहा आधी. ते उतरव करून टाका म्हटलं आंबे. हो जातो, पण आधी चहा तर दे मला. हो बनवते बाबा, चहा बनवते. कोणतं काम करत राहिलं ना माणूस, तर हातचं काम टाकावं लागते ह्या चहासाठी. यांना आधी चहा पाहिजे. का बडबडून राहिली शांता? शांता का बडबडत आहे म्हटलं? हो काही नाही म्हणत आहे. नाही काहीतरी बोलली तू. काही नाही बाबा, काहीच नाही बोलली. आता चहा बनवते म्हटले पटकन. बाबा कोणीच नाही आहेत ना समोर तर. सोनू सोनू. अहो बघा कोण आवाज देत आहेत तर. शांताराम भाऊ. हो आलो. अरे रमेश ये. अरे शांता, रमेश आला आहे. जास्त चहा बनव. नाही असू द्या शांताराम भाऊ, चहा वगैरे असू द्या. चहा प्यासाठी नाही आलो बा मी. अरे का चहा प्यासाठी नाही आलो म्हणते. हा आता चहाच्या वेळेवर आला ना, चहा नाही पिशील का? चहा बनवतच आहे शांता. तूही पिऊन घ्या आता आला तर. ये बस. शांताराम भाऊ दूध पाहिजे होता ना मला. हो का, दूध पाहिजे होता का? तर देतो ना, दूधही देतो. बस ना आता चहा तर पी. हे शांता नाही ना, इथं मधातच बकेट ठेवून दिलं नाही. शांता हे बकेट नाही ना तिकडे. राहू द्या ना भाऊ, पोचा वगैरे लावत असतील ताई. हो पोचाच लावत होती ते. अरे जा होत ना. शांता 1 कप जास्तचा चहा ठेवली का? हो बनवली 1 कप जास्तचा चहा. आता शिजत आहे, आणते. मी का म्हणते शांता, हे बकेट नेऊन ठेवू ना तिकडे. हा इथं मधातच ठेवून दिली. हो पोचा लावत आहे ना, पोचा लावून नाही झाला म्हणून ठेवली इथं. चांगली दिसते का इथं बकेट मधातच? का होते, काही नवीन पाहुणे आहेत का? बरोबर म्हणून राहिले ताई. आता मी नवीन पाहुणा आहो का, गावचाच माणूस आहो. हा गावचा आहे पण सागील भाऊ तर आहे ना. हा काही नाही होत, राहू द्या बकेट. दुधासाठी आलो तर आता चहाच पिऊन जा म्हणतात शांताराम भाऊ. कोण पाहुणे आले तर रमेश? कोणी पाहुणे नाही आले, पोरी आल्या आहेत. हो का, कधी आल्या? कालच सायंकाळी आल्या ना. हा म्हणून दुधासाठी आले नाही. हा नाही तर कुंताला म्हणते नाही आहे तुमच्या इथं दूध, तर ने बा चहा पुरता. नाही म्हणते. बरोबर आहे ना ताई, तुम्ही पैसे नाही घेत मग दूध नेला तर. रोज फुकटच दूध नेऊ तुमच्या इथून. नाही रमेश, फुकटाच्या कशाला? पैसे बिशे देत जा जास्त वाजता. शांता हा डब्बा घेऊन जा. हो नेते ना. ताई 1/2 लिटर देऊन द्याल दूध. हो ठीक आहे ना. अरे शांता, काय झालं? तिथं थोडंसं पाणी टाकून देशील ना दुधात? काऊन टाकले नाही का? नाही. हो टाकते ना. रमेश तुला वाटत असेल पाणी टाकून दूध देतात म्हणून. नाही भाऊ, माहित आहे ना मला. कोरा दूध नाही द्यावा. माहित आहे मला का आमच्या घरी गाय नाही आहे का. थोडासा टाकावंच लागते. हो तोच म्हटलं बाबा, नाही तर म्हणशील की दुधासाठी आलो तर थोडं पाणी टाकून देत आहेत म्हणून. नाही शांताराम भाऊ, थोडासा पाणी टाकावंच लागते. हो 1/2 कप आपला जास्त नाही का, आपल्याला विकायचं आहे का? डेअरी दही नेतो तर 1/2 कप पाणी टाकावंच लागते. हो कोरा दूध देतच नाही ना, कोरा दूध द्यावा नाही म्हणतात. हो अजून का म्हणते रमेश? सब बढिया आहे बाबा, तुम्ही सांगा आता. मक्का नेलं का म्हटलं केंद्रावर? नाही ना, घरी भरूनच आहे. वारं उरव करून ठेवलं. आता केंद्र सुरू व्हायचंच आहे ना. कधी सुरू करतात ते का माहित बापा. पाणी पडल्यावर करतात का? तर मक्यासारखी वस्तू थोडासा पाणी लागलं की खराब होते. आता करून टाकायला पाहिजेत होता ना केंद्र सुरू. होणार आहे म्हणत ना 1-2 दिवसामध्ये. हो म्हणून तर राहिले बा, आता पाहावं लागेल. हा सोनू विशाल कुठे गेले? मुलं एकही दिसत नाही आहेत ना. सोनू तो आता सकाळी रनिंग मारायला गेला. असं पोलीस भरतीची तयारी आहे का सोनूची? का माहित आता का करते, तर जाते बा सकाळी रनिंग मारायला. आणि विशाल परवाच गावी गेलाय राधाच्या. आता निघाले म्हणत होते, येऊन राहिले. राधा येत आहे सोबत. असं हा बेबी नाही आली का? फोन तर केलो होतो बाबा, ताई येऊन जा म्हणून. येतो म्हणे आता 1-2 दिवसात पाहतो म्हणे. आता आज अजून फोन करावा लागेल. मुली आल्या आहेत तर येऊन जा ताई म्हणून. सोनूची बाबा चहा न्या ना. हो येतो. रमेश पाणी पेशील का? नाही पाणी वगैरे पिऊनच आलो. सोबत दुधाचा डब्बाही आणून घ्यायला. हो आणता. आते लाडूला तर खूप मजा येऊन राहिली समोर बसली तर. बापा समोर बसायसाठी तर खूप जिद्द करते. परी आणि लाडो दोघी जणी ना समोरच बसतात गाडीवर, मागे बसतच नाही, तयारच नाही होत. आपल्या काकाच्याही गाडीवर बसेल ना तर समोरच बसतो म्हणते, रडते. असं लाडूला सवय आहे का गाडीवर बसायची? हो रोज 1 चक्कर मारतात ना, तेव्हाच तर जाऊ देते आपल्या पप्पांना. नाही तर जाऊ नाही देत. रोज 1 चक्कर लाडूला ना परीला गाडीवर बसवतात, फिरवून आणतात, त्याच्यानंतर ते कामाला जातात. आपण निघालो तेव्हा परी नव्हती ना आत्या? अरे विशाल, परीला ना आई तिकडे घेऊन गेल्या, नाही तर रडली असती ना येतो म्हणून.
सोडलंच नसतं तिने. सोबत आणला असता ना आता तिला पण परीला. छान आहे, मस्त बोलते. हो आणला असता पण राहिली नसती ना. रात्री राहायला नाही का, दिवसभर तर मस्त राहिली असती. आणि जवळचंही गाव नाही आहे की 10-15 मिनिटाची रस्ता आहे. हा रडली तर नेऊन द्या म्हणून. पाऊण तास 1 घंटा तर लागतेच. मग कोण आणून दिला असता. हा मग कधी राहील माझ्यासोबत तर मग घेऊन यायचे घेऊन. बाई लाडू मागे जाते का? हा मम्मीकडे जाते, बसते का मम्मीकडे? हवा लागेल ना तुला.